Hello friends. In last lecture, we have introduced our syllabus and even we have seen question paper pattern. But some students call me and even messages me that they want in Marathi translation, and that's why I am creating this video in Marathi for those students who are unable to understand only English. For them I am creating this video in Maraठी. तर बी ए फायनलला जे विद्यार्थी आहेत आणि बी ए सेकंड इयरला जे विद्यार्थी आहेत, फक्त त्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत. आणि पहिला लेक्चर हा जसा सिलॅबसवरती असतो, तर तो सिलॅबसवरचा लेक्चर इंग्रजीमध्ये मी आधी क्रिएट केलेला आहे. पण काहींचे प्रश्न होते की सर तो समजला नाही, आम्हाला मराठीमध्ये सांगा. म्हणून मराठीमध्ये हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत आहे. तर यावर्षी मी बी ए सेकंड इयरला सेमिस्टर थर्डला इंग्रजी हा विषय शिकवणार आहे. तर या विषयाचा सिलॅबस आणि या विषयाचा जो प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न आहे तो आपण समजून घेणार आहोत. मी प्राध्यापक तुफान अवताडे, यावर्षी मी तुम्हाला इंग्रजी शिकविणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी पुस्तक यावर्षी अवेलेबल आहे, जी तुमच्या सेमिस्टर थर्डसाठी आणि सेमिस्टर फोर्थसाठी, ती ही पुस्तक आहे न्यू डॉन नावाची. आणि आपल्या लायब्ररीमध्ये ही पुस्तक अवेलेबल आहे. आणि तुम्ही ही पुस्तक जे आहे हे बघा, माझ्या हातामध्ये जे पुस्तक आहे, ज्या पुस्तकावरती एक स्पॅरोचं चित्र आहे, या पुस्तकामध्ये प्रोज आणि पोएट्री तुमच्या सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फोर्थ दोन्हीसाठीचं कोर्स इथे आहे. आणि तुमचा जो सिलॅबस आहे हा याप्रमाणे आहे. युनिट 1 प्रोज ज्याला 20 मार्क्स आहेत, युनिट 2 पोएट्री ज्याला 20 मार्क्स आहेत, युनिट 3 ग्रामर ज्याला 10 मार्क्स आहेत, आणि युनिट 4 शेवटचा युनिट आहे कम्युनिकेशन स्किल्स किंवा ज्याला आपण रायटिंग स्किल्स म्हणू, त्याला 30 मार्क्स आहेत. असे 80 मार्क्स तुमचे या पेपरवरती आहेत. आता प्रोज, पोएट्री, ग्रामर आणि कम्युनिकेशन स्किल्समध्ये काय काय आहे त्याचा आपण एक गोषवारा, एक धावता आढावा घेऊया. तर युनिट नंबर प्रोज जो 20 मार्कांसाठी आहे, ज्याच्यामध्ये पहिलं जो प्रोज आहे हा जवाहरलाल नेहरूंचा आहे, स्पीच ऑन इंडियन इंडिपेंडन्स. भारत देशाला ज्या रात्री स्वातंत्र्य मिळालं, त्या रात्री 14 ऑगस्टला मध्यरात्री जवाहरलाल नेहरूंनी जे स्पीच केलं, ट्रिस्ट ऑफ डेस्टिनी नावाचं ते स्पीच अवेलेबल आहे. तर ते स्पीच तुम्हाला अवेलेबल आहे प्रोजच्या स्वरूपामध्ये, स्पीच ऑन इंडियन इंडिपेंडन्स. या लेसनमध्ये जवाहरलाल नेहरूंनी आपल्या देशापुढील आव्हाने, संकटे, संधी आणि देशाचा भूतकाळ आणि देशाचा भविष्यकाळ याविषयी भाष्य केलेलं आहे. जेव्हा आपण हा लेसन विस्तृत पाहू तेव्हा तुम्हाला समजेल. सेकंड जो प्रोज लेसन आहे तो आहे इंदिरा गांधींचा द ह्युमन एन्व्हायरमेंट. आणि तुम्हाला माहीतच आहे की इंदिरा गांधी या माननीय जवाहरलाल नेहरूंच्या कन्या आहेत. म्हणजे पहिला लेसन तुमचा जवाहरलाल नेहरूंचा आणि दुसरा लेसन तुमचा इंदिरा गांधींचा. दोघेही प्राईम मिनिस्टर राहिलेले. जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान आणि इंदिरा गांधी भारताच्या पहिला महिला पंतप्रधान. तर तुम्हाला लक्षात ठेवायला हे जास्त जड जाणार नाही. तर इंदिरा गांधींचा द ह्युमन एन्व्हायरमेंट हा लेसन आहे. आणि यामध्ये त्यांनी जे स्पीच केलेलं आहे एका कॉन्फरन्समध्ये पर्यावरणाविषयी, पर्यावरणाचा समतोल जर राखायचा असेल, मानवाचा आणि निसर्गाचा संबंध जो राखायचा असेल,
तर पर्यावरणाचं संवर्धन कसं केलं गेलं पाहिजे याविषयीचं भाष्य आपण द ह्युमन एन्व्हायरनमेंट या पाठामध्ये पाहणार आहोत. आणि तिसरं आणि शेवटचं जे लेसन आहे, जे प्रोज लेसन आहे, ते आहे जेर्सी कोसिन्स्कीचं आणि त्या प्रोजचं टायटल आहे टी व्ही ॲज बेबीसिटर. आपण सगळेजण जाणतो आहोत की लहान मुले ही टी व्हीच्या किती आहारी गेली आहेत आणि टी व्ही त्यांच्या जीवनाचा किती अविभाज्य घटक बनलेला आहे हे आपण पाहिलेलं आहे, आपण पाहतो आहोत. तर जेर्सी कोसिन्स्की यांनी त्यावरच भाष्य केलं आहे की टी व्ही लहान पोरांच्या आयुष्यामध्ये काय काय बदल घडवून आणते आहे, त्यांच्या भावविश्वामध्ये टी व्हीनं कोणतं स्थान मिळवलेलं आहे आणि त्यांच्या भविष्यावर काय परिणाम होतो आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण वळूया युनिट नंबर 2, जो युनिट नंबर 2 पोएट्रीचा आहे आणि प्रोजप्रमाणे याला देखील 20 मार्क्स आहेत. आणि पहिली जी पोएम आहे ही सॉनेट 29. सॉनेट 29 विलियम शेक्सपियर. आपणा सगळ्यांना माहीत आहे की विलियम शेक्सपियर एक महान नाटककार होऊन गेले आहेत. त्यांनी नुसतं नाटकंच लिहिली असं नाही, तर त्यांनी काही कविता देखील लिहिल्या. तर त्यांचा कवितांचा जरी विचार केला तरी ते एक महान कवींमध्ये ते गणल्या जातील असं त्यांचं योगदान आहे कवितेला. तर त्यांची सॉनेट 29 ही कविता आपल्याला अभ्यासायची आहे. आणि सॉनेट 29 ही जी कविता आहे ही प्रेम कविता आहे. आपण जेव्हा डिटेलमध्ये पाहू तर प्रेमाच्या कोणकोणत्या छट्या तिथे आलेल्या आहेत ते आपल्याला समजेल. नंतर नेक्स्ट पोएम जी आहे ती आहे A.K. रामानुजन यांची आणि त्या कवितेचं टायटल आहे इकोलॉजी. आता इकोलॉजी याचा अर्थ आपण सगळेजण जाणता, म्हणजे मानवासहित सगळे जीव जे एका पर्यावरणामध्ये राहतात आणि एकमेकाला जे योगदान करतात त्याला आपण इकोलॉजी असं म्हणू शकतो. तर इकोलॉजी या कवितेमध्ये एक चंपक नावाचं एक झाड आहे आणि दरवर्षी त्याला फुलं येतात आणि त्या फुलांमुळे त्याच्या आईला मायग्रेन होतो, सर्दी होते आणि त्या झाडाचा आणि त्याच्या आईवर जो परिणाम झालेला आहे, आईवरच नव्हे तर येणाऱ्या अनेक जनरेशनमध्ये काय काय परिणाम झालेले आहेत हे त्यांनी इकोलॉजी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. त्यांच्या मनात हाही विचार येतो की हे झाड एकदाचं तोडून टाकावं, मात्र ते झाड ते तोडत नाही. का तोडत नाही हे आपण जेव्हा ती कविता पाहू तेव्हा आपल्याला समजेल. आपली शेवटची जी पोएम आहे, तिसरी पोएम, ती आहे अरुण कोलटकर यांची. अरुण कोलटकर मराठी कवी आहेत. त्यांच्या नावावरून तुम्हाला कदाचित समजलं असेल. तर अरुण कोलटकर यांनी मराठीसोबतच इंग्रजीमध्ये देखील कविता केल्या आहेत. तर त्यांची जी कविता आहे त्याचं शीर्षक जे आहे ते आहे ॲन ओल्ड वुमन, एक म्हातारी स्त्री. तर ही जी कविता आहे त्यांच्या जेजुरी नावाचं एक कवितांचं कलेक्शन आहे, त्या कलेक्शनमधून ही पोएम घेतलेली आहे. तर पर्यटक भाविक लोक मोठ्या आस्थेने जेजुरीला जातात आणि मग तिथे जी एक स्त्री आहे, भिकारी स्त्री जी आहे, ही पैसे कसे मागते आणि त्या बदल्यामध्ये ती काय दाखवू इच्छिते, ती कोणकोणते प्लेसेस दाखवू इच्छिते आणि तो जो माणूस आहे तिथे गेलेला ज्याला ही पैसे मागत आहे, या दोघांतलं कम्युनिकेशन कसं आहे, या दोघांतलं संभाषण कसं आहे हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या स्त्रीची जी अवस्था आहे, या अवस्थेला ती स्त्री का आली असेल यावर अरुण कोलटकर यांनी भाष्य केलं आहे. हे झालं प्रोज आणि पोएट्री. यानंतर तिसरं युनिट जे आहे आपलं ते आहे ग्रामरचं युनिट आणि ग्रामरला 10 मार्क्स दिले आहेत. आणि ग्रामरमध्ये 3 गोष्टी आहेत तुम्हाला यावर्षी अभ्यासायच्या. वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे अनेक शब्द असतील त्या शब्दांसाठी एकच शब्द, ज्याला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन असं म्हणतो. जसं उदाहरणामध्ये आपण मराठीमध्ये पाहू की एखादी माणूस आहे ज्यानं देहासाठी आपलं जीवाची आहुती दिली, त्याला आपण काय म्हणतो, तर आपण म्हणू की हुतात्मा. लाईकवाईज इन इंग्लिश ऑल्सो तुम्हाला काही शब्दसमूह असतील
तर त्या शब्दसमूहाबद्दल तुम्हाला एकच शब्द द्यायचा आहे. नंतर आहे क्वेश्चन टॅग्स. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये देखील अनेकदा क्वेश्चन टॅग्स वापरतो. आपल्याला कळत नाही की ते क्वेश्चन टॅग्स आहेत. इंग्रजीमध्ये देखील क्वेश्चन टॅग्स आहेत. जेव्हा आपण क्वेश्चन टॅग बघू तेव्हा तुम्हाला कळेल की हे तर आपण दैनंदिन आयुष्यामध्ये वापरतो आहोत. त्यानंतर तिसरं जो पार्ट आहे ग्रामरमध्ये तो आहे फॉर्मेशन ऑफ नाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब आणि ॲडव्हर्ब. नाऊनचं व्हर्ब कसं करायचं, ॲडजेक्टिव्ह कसं करायचं, ॲडव्हर्ब कसं करायचं, एकमेकाचं चेंज कसं करायचं, नाऊनचं ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्हचं व्हर्ब, हे सगळं आपल्याला या युनिटमध्ये, ग्रामरच्या युनिटमध्ये पाहायचं आहे. आणि ग्रामरच्या युनिटला 10 मार्क्स आहेत. नंतरचा जो युनिट आहे आपला चौथा आणि शेवटचा युनिट, हा युनिट डिस्क्रिप्टिव्ह आहे, थोडा मोठा देखील आहे प्रोजच्या, पोएट्रीच्या आणि ग्रामरच्या तुलनेमध्ये. आणि याला वेटेज जे आहे, याला मार्क्स देखील 30 मार्क्स आहेत. आपण पाहिलं प्रोजला 20, पोएट्रीला 20 आणि ग्रामरला 10 मार्क्स आहेत. 20 40 आणि 50 मार्क्स हे ग्रामर आणि प्रोज पोएट्री मिळून आहेत. उरलेले 30 मार्क्स जे आहेत हे तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स किंवा रायटिंग स्किल्स यावर आहेत. यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहूया. यामध्ये पहिली गोष्ट आहे आस्किंग फॉर डायरेक्शन अँड गिव्हिंग डायरेक्शन. म्हणजे आपण दिशा विचारतो, म्हणजे मला इथे जायचं आहे, कुठे जायचं आहे, तर कसं जायचं. आपण डायरेक्शन जे विचारतो तर डायरेक्शन कसे विचारायचे. आणि तुम्हाला कोणी डायरेक्शन मागत असेल एखाद्या ठिकाणी जायचे तर मग त्याला तुम्ही कसे डायरेक्शन्स द्याल, याविषयी आपण इथे पाहणार आहोत. नंतर आहे थँकिंग समवन अँड रिस्पॉन्डिंग टू थँक्स. दैनंदिन आयुष्यामध्ये देखील आपण थँक्स करत असतो एकमेकाचं, तर थँक्स कसं करायचं. आणि तुम्हाला जर कोणी थँक्स म्हणत असेल तर त्याला रिस्पॉन्ड कसं द्यायचं, त्याला उत्तर कसं द्यायचं, हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तिसरा जो भाग आहे कम्युनिकेशन स्किल आणि रायटिंग स्किलमध्ये तो आहे कॉम्प्रेहेन्शनचा. तर कॉम्प्रेहेन्शन तुम्ही 12वीमध्ये अभ्यासलेला आहात की तुम्हाला अनसीन पॅसेजेस यायचे आणि त्या अनसीन पॅसेजवर काही प्रश्न विचारले जायचे. अगदी बरोबर तसंच हे कॉम्प्रेहेन्शन आहे. तुम्हाला एक अनसीन पॅसेज, अनसीन पॅरेग्राफ तुमच्या परीक्षामध्ये तुमच्या पेपरमध्ये विचारला जाईल आणि त्याच्याखाली काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आणि शेवटचा जो भाग आहे तुमच्या कम्युनिकेशन आणि रायटिंग स्किलमध्ये तो आहे अंडरस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट्स. जग हे ॲडव्हर्टाइजमेंट्स आहे. आपण टी व्ही उघडू किंवा वर्तमानपत्र जरी वाचलो तरी तुम्हाला अनेक अशा ॲडव्हर्टाइजमेंट्स दिसतात. तर या सेमिस्टरला आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट्स म्हणजे काय, ॲडव्हर्टाइजमेंटचे प्रकार काय आहेत, त्यांचं स्वरूप काय असतं, हे सगळं आपल्याला यावर्षी अभ्यासायचं आहे, या सेमिस्टरला अभ्यासायचं आहे. आणि नंतरच्या सेमिस्टर 4मध्ये तुम्ही जे काही अभ्यासलात, जे काही समजलं त्याचं अप्लिकेशन, म्हणजे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करायचे आहेत. यावर्षी थेअरी म्हणजे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटविषयी माहिती करायची आहे, थेरटिकल नॉलेज घ्यायचं आहे. आणि पुढच्या सेमिस्टरला ते नॉलेज तुम्हाला अप्लाइड करायचं आहे, त्याचं अप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ॲड बनवायचे आहेत. म्हणून यावर्षी तुम्हाला चांगल्या रीतीने या सेमिस्टरला ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, त्याचे प्रकार काय, कसं ॲडव्हर्टाइजमेंट बनायला पाहिजे, त्याचे काय एलिमेंट्स आहेत, एस्पेक्ट्स काय आहेत, हे सगळं तुम्हाला या सेमिस्टरमध्ये अभ्यासायचं आहे. तर आपण पाहिलेलं आहे की तुम्हाला 4 युनिट आहेत. पहिला युनिट प्रोज ज्याला 20 मार्क्स आहेत, दुसरा युनिट पोएट्री ज्याला 20 मार्क्स आहेत, तिसरा युनिट ग्रामर ज्याला 10 मार्क्स आहेत आणि चौथं युनिट आहे कम्युनिकेशन किंवा रायटिंग स्किल ज्याला 30 मार्क्स आहेत. यानंतर आपण प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप असतं, प्रश्नपत्रिकेचं जे पॅटर्न असतं ते बघूया. तर हे असतं तुमचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. आणि तुमची पूर्ण जी प्रश्नपत्रिका असते ती 80 मार्कांची असते. आणि तुम्ही म्हणाला की तुमचे 100 मार्कांचा पेपर असतो, मग 20 मार्क्स कुठे गेले. काही जणांना त्याची जाणीव आहे, त्याची कल्पना आहे 20 मार्क्स कुठे असतात ते. तर आपण सध्या 80 मार्कांचा विचार करूया. तर तुमची प्रश्नपत्रिका ज्या स्वरूपामध्ये असते
तो हा स्वरूप आहे. आता यातला प्रत्येक प्रश्न आपण समजावून घेऊया, काय काय असतं प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्या. तर तुमचा पहिला प्रश्न असतो की 3 प्रश्न दिले असतात आणि त्या 3 प्रश्नापैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे असतात. आणि हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आहे तुमच्या प्रोजमधून आणि एका प्रश्नाला 10 मार्क्स, म्हणजे असे 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, म्हणजे असे 20 मार्क्स. जसं आपण पाहिलेलं आहे की प्रोजला 20 मार्क्स आहेत, तर तुम्हाला फक्त लॉंग आन्सर क्वेश्चन्स म्हणजे मोठे जे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत 150 शब्दांमध्ये, याला 20 मार्कांसाठी वेटेज आहे. 3 लेसन्स आहेत, त्या 3 लेसनपैकी 3ही लेसनवर प्रश्न विचारतील. 3 प्रश्न, त्या 3पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत, एकाला 10 मार्क्स, म्हणजे असे 20 मार्क्स तुमच्या पहिल्या प्रश्नाला असतील. नंतर प्रश्न 2 जो आहे याचं स्वरूप देखील पहिल्या प्रश्नासारखंच, म्हणजे हा जो प्रश्न दुसरा आहे हा युनिट नंबर 2 म्हणजे दुसरा जो युनिट आहे या पोएट्रीच्या युनिटमधून 3 प्रश्न विचारले जातील. त्या 3पैकी तुम्हाला 2च सोडवायचे आहेत आणि एका प्रश्नाला 10 मार्क्स आहेत, म्हणजे अगदी प्रोजसारखं याला देखील 20 मार्क्स आहेत. तर प्रोज आणि पोएट्री याला 20-20 मार्क्स आहेत. 3 प्रोज आहेत, 3 पोएट्री आहेत, 3पैकी 2 विचारतात आणि तुम्हाला 2च सोडवायचे आहेत. यानंतर ग्रामरचं सेक्शन आहे. आपण पाहिलेलं आहे सिलेबस समजून घेताना की ग्रामर हे 10 मार्कांसाठी आहे आणि या 10 मार्कांमध्ये जे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे हे 3 मार्कांसाठी आहे. क्वेश्चन टॅग जे आहे हे 3 मार्कांसाठी आहे आणि डू ॲज डायरेक्टेड ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की नाऊनचं व्हर्ब कसं बनवायचं, व्हर्बचं ॲडजेक्टिव्ह कसं बनवायचं आणि एकमेकाचं इंटरचेंज कसं करायचं हे आपण सगळं सिलेबस समजवताना पाहिलेलं आहे. तर याला 4 मार्क्स आहेत. असे 3-3 6 + 4 म्हणजे असे 10 मार्क्स तुमचे ग्रामरच्या सेक्शनवरती आहेत. यानंतर प्रश्न 4था जो आहे हा कम्युनिकेशन स्किल्सवरती आहे. यामध्ये तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड विथ इंटरनल चॉईस, म्हणजे जसं आपण एमध्ये पाहिलेलं आहे सिलेबस समजवताना की कोणी डायरेक्शन विचारलं तर डायरेक्शन कसं द्यायचं, डायरेक्शन कसं समजून सांगायचं, याला 5 मार्क्ससाठी तुम्हाला इंटरनल चॉईसमध्ये विचारतात. त्याच्यामधलाच बी जो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला थँक्स कसं म्हणायचं आणि थँक्स तुम्हाला कोणी म्हणालं तर त्याला उत्तर कसं द्यायचं, याला देखील म्हणजे 2 विचारतील. त्या 2पैकी तुम्हाला 1 सोडवायचं आहे, इंटरनल चॉईस आहे त्याच्यामध्ये, याला देखील 5 मार्क्स आहेत. आणि प्रश्न 5वा जो आहे, जो शेवटचा प्रश्न आहे तुमचा, हा देखील युनिट नंबर 4 जे रायटिंग स्किलमधून घेतलेला आहे. आणि यामध्ये आपण पाहिलेलं आहे की तुम्हाला एक पॅसेज विचारला जाईल, एक पॅराग्राफ विचारला जाईल आणि त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. प्रश्नपत्रिकेमध्ये सांगितलं जाईल तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील किंवा 5 प्रश्न विचारले जातील. जर 10 प्रश्न विचारले जातील तर एका प्रश्नाला 1 मार्क्स असेल आणि जर 5 प्रश्न विचारले जातील तर एका प्रश्नाला 2 मार्क्स असतील. 10 मार्क्स तुमचे ठेवलेले आहेत पॅसेजच्या कॉम्प्रिहेन्शनसाठी. आणि शेवटचा जो प्रश्न आहे हा अंडरस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये, यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय वगैरे आपण जर सिलेबस समजून पाहिलेला आहे त्यावर 10 मार्क्स आहेत. तर मित्रांनो, आपण प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न पाहिलेला आहे. म्हणजे एकूण तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 प्रश्न असतील. पहिला प्रश्न जो आहे तो तुमच्या प्रोजवरचा आहे, दुसरा प्रश्न तुमचा पोएट्रीवरचा आहे, तिसरा प्रश्न तुमच्या ग्रामरवरचा आहे आणि 4था आणि 5वा जो प्रश्न आहे हा रायटिंग स्किल किंवा कम्युनिकेशन स्किल हा जो 4था युनिट आहे याच्यामधून घेतलेला आहे. पहिल्या युनिटला 20 मार्क्स, दुसऱ्या युनिटला 20 मार्क्स, तिसऱ्या युनिटला 10 मार्क्स आणि 4थ्या युनिटला 30 मार्क्स इथे दिलेले आहेत. आपण जर सहज पाहिलं तुम्हाला लक्षात येईल की तिसरा युनिट महत्त्वाचा आहे कारण याला 30 मार्क्स दिलेले आहेत. मला वाटतं तुम्हाला सिलेबस आणि प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न समजला असेल, कारण इंग्रजीमध्येही हा सेम व्हिडिओ बनवलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी विनंती केली की सर तुम्ही मराठीमध्ये बनवा,
त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर तुमच्या आता डाऊट्स सिलेबसविषयी आणि प्रश्नपत्रिकेविषयी क्लिअर झाले असतील आणि अजूनही जर तुमचे काही प्रश्न असतील, सिलेबस समजला नसेल किंवा प्रश्नपत्रिकेतलं काही समजलं नसेल, तर तुम्ही व्हॉट्सअपवरचा आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही टाकू शकता, विचारू शकता किंवा तुम्ही पर्सनल माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे यावर देखील तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा तुम्ही मला फोनही करू शकता. माझा नंबर सगळ्यांकडे आहे. आणि हां, एक राहिलं होतं की इंटरनल मार्क्सचे 20 मार्क्स असतात, जे सगळ्यांना माहीत आहे. आणि कोरोनामुळे आपण सगळे जाणतो आहोत की आपले रेग्युलर क्लासेस काही होत नाही आहेत आणि त्यामुळे ऑनलाईन क्लासेस आपण सुरू केलेले आहेत. तर या क्लासेसमध्ये अजूनही काही विद्यार्थी जुळलेले नाही आहेत आपल्या सेमिस्टरचे. तर तुमच्याकडे ज्यांच्याकडे तुमच्या मित्रांचे नंबर असतील, तुम्ही सगळेजण त्यांना ॲड करा, कारण त्यांचा देखील लॉस व्हायला नाही पाहिजे आहे. कारण एकदा जर आपलं हे बंद झालं, म्हणजे एकदा जर ते ॲड झाले नाही आणि त्यांच्या मनात काही प्रश्न राहून गेले तर त्यांना ते विचारता येणार नाहीत. म्हणून आणि त्यांना तुम्ही ॲड करा. पुन्हा तुम्हाला सांगणं आहे की काही विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांना इन्करेज करा की तुम्ही बाकी जसं चॅटिंग करता, बाकी जसं मित्रांसोबत बोलता, तसंच ह्या ग्रुपवरती जे काही मेसेजेस येतात, जे काही व्हिडिओज होतात ते नियमित पाहत चला. आणि ह्या व्हिडिओजवरती तुमचा फीडबॅक पण घेतला जाईल आणि यावरती तुमचं असाइनमेंट पण रेग्युलर असाइनमेंट पण घेतले जातील. म्हणून तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू इथे कंटिन्यू राहा. आणि इथेच आपण हा व्हिडिओ पाहिलात. तुम्हाला येणाऱ्या सेमिस्टरसाठी, म्हणजे या पुढच्या सेमिस्टरसाठी मी शुभेच्छा देतो आणि नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू असं सांगून मी इथे थांबतो. धन्यवाद.